येत्या काळामध्ये गरीबाला मध्यमवर्गीयाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। हे सरकार तुमचं सरकार आहे। बंधू भगिनींनो, तुमच्या दारी आलो आहे तुम्हाला सांगण्याकरता। या ठिकाणी तुम्हाला प्रगतीचं सरकार पाहिजे की स्थगितीचं सरकार पाहिजे? तुम्हाला जनसामान्यांचे नेते पाहिजे की घराणेशाही पाहिजे? तुम्हाला तुमचं नेतृत्व पाहिजे की तुम्हाला खाली लेखणारे लोक पाहिजे? फैसला तुम्हाला करायचा। महायुतीच्या पारड्यामध्ये मतदारांचं भरभरून मतदान या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकीत ती कसर भरून काढली आणि दणदणीत यश महायुतीनं मिळवलं। देवेंद्र जी आगे बढ़ो, देवेंद्र जी आगे बढ़ो, देवेंद्र जी आगे बढ़ो। मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत माझ्या कर्मभूमीचे म्हणजे नागपूरचे आणि विदर्भाचे विशेष आभार मानतो। महाराष्ट्रात पुन्हा भाजप महायुतीच्या सरकारनं जनतेनं त्या सरकारला निवडले, पण महायुतीची सुनामी अशी काही आली की महायुती 200च्या पार गेली। प्रचंड बहुमतानंतर विकास कामांची पोहोचपावती असल्याचं महायुतीने म्हटलंय। आजच्या निकालाने हे स्पष्ट केलंय की संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि मोदीजींनी जो नारा दिला होता, एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत। याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही। अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला, ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे अशा जनतेचा मी आभार मानतो। ज्यांनी ही एकी दाखवली आहे त्यांचा मी आभार मानतो। सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।